बीडचा पालकमंत्री कोण होणार याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती। अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले, तर बीड मधल्या दोन्ही मंत्र्यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाहीये। धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलंय, तर पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय। मात्र बीडचं पालकमंत्री पद न मिळाल्याची सल पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे। बघूया एक रिपोर्ट। महायुती सरकारकडून राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली। बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। मात्र महायुतीनं धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवलं, तर पंकजा मुंडेंना देखील बीडचं पालकमंत्रीपद न देता जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। मात्र बीडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याची सल पंकजा मुंडेंच्या मनात असल्याचं पाहायला मिळालं आणि ती त्यांनी बोलून देखील दाखवली। जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं आनंद आहे, बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, अशी सल पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे। आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे, बरेच लोक उत्साहात आहेत। तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते। प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही। जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं, 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते। आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता, बीडकरांनाही खूप आनंद झाला असता। तर बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत, ते संपूर्ण सहकार्य करतील असं सांगायला देखील पंकजा मुंडे विसरल्या नाही। पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले, त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदावरून दूर ठेवण्यात यावं अशी मागणी जोर धरत होती। त्याचाच विचार करत धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं। मात्र पंकजा मुंडेंनाही बीडचं पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे त्यांनाही ती सल असल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।